नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. उत्तर प्रदेशातील झान्सीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे 14 दिवस झालेले असताना नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियंका मिश्रा नावाच्या तरुणीचा 2 मजली घराच्या छतावरून पडून मृत्यू झाला असून पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार झान्सीच्या सिपरी बाजार परिसरातील मिशन कंपाऊंडमध्ये घरात सुहागिनांचा कार्यक्रम सुरू होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईक, पाहुणे आणि महिलांची गडबड सुरू असतानाच अचानक आरडाओरडा झाला. प्रियंका दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचं समोर आलं. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डोक्याला जबर मार लागल्यामुळे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. प्रियंका मूळची गोरखपूरची रहिवासी होती. ती शिक्षित आणि आनंदी स्वभावाची असल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास 1.5 वर्षांपूर्वी मॅट्रिमोनियल साईटद्वारे तिची शुभम नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 28 एप्रिल रोजी त्यांचा विवाह झाला होता. पण लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांतच हा आनंद दुःखात बदलला. पती शुभमच्या म्हणण्यानुसार कार्यक्रमादरम्यान प्रियंका त्याच्यासोबत छतावर गेली होती. तिथे ती मजाक करत छताच्या मुंडेरवर बसत होती. त्याने तिला 2दा खाली उतरायला सांगितलं होतं. मात्र काही क्षणातच मोठा आवाज आला आणि प्रियंका खाली पडल्याचं त्याला दिसलं. दरम्यान या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घरात कार्यक्रम सुरू असताना दोघं अचानक छतावर का गेले? भर दुपारी छतावर जाण्याचं कारण काय होतं? आणि खरंच हा अपघात होता की यामागे काही वेगळं कारण दडलं आहे? घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पुरावे गोळा करण्यात आले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की सध्या प्रत्येक कोणातून तपास सुरू आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. लग्नाच्या फक्त 14 दिवसांनंतर झालेल्या या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब हादरलं आहे. आता सर्वांचं लक्ष पोलीस तपास आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लागलं आहे. हा दुर्दैवी अपघात होता, आत्महत्या होती की एखादी भयानक साजिश? याचं उत्तर तपासानंतरच समोर येणार आहे.